नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर काल तर तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ, आम्ही निघालो होतो माझ्या सासरी जाण्यासाठी। मग सकाळी सकाळी आम्ही 6 वाजता पोहोचलेलो आणि पोहोचल्यानंतर सगळ्यांनी कियांचा एवढा लाड केला ना, कारण खूप दिवसानंतर तो सगळ्यांसोबत खेळत होता। हा हे आमचा ससा भाऊ कियांसोबत एवढा खेळत होता आणि त्याला सगळे लेकरच पाहिजे खेळायला। मग त्यांना बघून तर खूपच खुश झालेला, त्यांचं मस्त असं खेळणं सुरू होतं। असं कर गावाकडची सकाळ ही किती भारी असते ना, किती सुंदर असं दिसतं, मस्त असं सनराईज होताना दिसतो। समोरच शेत पण आहे, एवढं सुंदर वातावरण आहे ना माझ्या घरासमोर। आणि माझ्या सासूबाईंची सकाळी खूप लवकर होते, 5:30 पासून उठतात, सडा रांगोळी सगळं त्यांचं झालेलं होतं। आम्ही येईपर्यंत त्यांनी पाणी पण तापून ठेवलेलं होतं। त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली, आवरून घेतलं, कपडे धुतले आणि त्यांनी छान असा स्वयंपाक केला होता। कितीतरी दिवसानंतर असं दुसऱ्यांच्या हाताचं आयतं जेवण भेटणार होतं, मस्त असं जेवण केलेलं। आणि चुलीवरचा स्वयंपाक ना चवच काहीतरी वेगळी असते, साधी तडका आणि फोडणी दिली ना त्याच्यामध्येच एवढं छान लागतं, बाकीचे मसाले खाण्याची गरजच नाही। आणि आम्हाला थोडंसं काम होतं तर सासरे मला बाहेर घेऊन गेलेले, कारण माझं आधार कार्ड अपडेट करायचं होतं, म्हणजे माझं आणखीन सरनेम चेंज केलेलं नव्हतं तर ते करायचं होतं, त्यासाठी गेलेलो। ते काम झालेलं आणि एवढ्या उन्हामध्ये आमची एवढी धावपळ, आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ननंदबाईकडे। खूप म्हणजे एकदाच गेलेले मी त्यांच्याकडे आणि आता हे दुसऱ्यांदा होतं। मीच सगळ्यांना म्हणलं चला तिकडे जाऊया, कारण त्यांनी घर बांधलेलं होतं ते बघायचं होतं। मग मी, सासरे आणि सासूबाई असं आम्ही गेलेलो। त्या पण एवढ्या खुश झाल्या ना बघून, आणि त्यानंतर आमच्या दिदी घेऊन गेल्या त्यांच्या मागेच असलेला त्यांचा आंबा बघण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे मला कैऱ्या खूप आवडतात। चला म्हणे मग आम्ही तुम्हाला दाखवते। मग लगेच गेलो आणि एवढे छान छान झाडं ना, खरं म्हणजे त्यांचं घर असं आहे ना की प्रॉपर जे खेडं असतं ना, मला माझ्या सासरीपेक्षा त्यांच्या इथं एवढं करमतं ना, खूपच छान वाटतं। आणि ह्या अवकाळी वाऱ्या पावसामुळे ना त्यांचं बरंच नुकसान झालेलं, कैऱ्या पण अशा थोड्या थोड्या तुटून पडलेल्या आणि चिंच पण अशा गळून पडलेल्या, सगळ्या म्हणजे सडून गेलेल्या होत्या खाली। आणि आमच्या इथे सोनू वरती चढलेले चिंचाच्या झाडावरती, किती मोठं चिंच झाडावरती चढलेले नाही आणि सांगता पण येत नाही। सोनू इतके इझिली चढले, सोनू कोणतर ननंदबाईचा मुलगा, तर त्यांनी वरती चढून थोड्याशा चिंचा काढून दिलेल्या आणि त्याच मी तुम्हाला दाखवत होते। आणि ज्या ग्रीन साडीवरती आहेत ना त्या आहेत ननंदबाईच्या सासूबाई, एवढा छान स्वभाव आहे ना त्यांचा, खूपच प्रेमळ आहेत त्या पण। आणि कैरी तोडून आणली, दीदीने लगेच स्वच्छ धुवून घेतली आणि कापायला घेतलेली, कारण त्यांना माहिती आहे मला किती कैऱ्या आवडतात। आम्ही काय केलं होतं ना, लास्ट टाइम ज्यावेळेस मी आले होते त्या आम्ही असं शेत बघण्यासाठी गेलेलो आणि तिथे आम्हाला आंब्याचं झाड दिसलं, मग त्याला कैऱ्या लागलेल्या होत्या, तिथूनच आम्ही चोरून तोडून आणलेल्या। तर मग त्यांच्या ते लक्षात होतं, त्यामुळे ते आल्या आल्या मला घेऊन गेलेल्या। आणि आम्ही हे सगळं बघेपर्यंत ननंदबाईने इकडे सगळा स्वयंपाक करून ठेवला होता आमच्यासाठी। तर मग म्हटलं चला थोडीफार मदत म्हणून त्यांना चपात्या करू लागूया, त्यासाठी चपात्या करायला घेतलेल्या आणि सगळं झालं। त्यानंतर आम्ही मस्त असं जेवण केलेलं। त्यांनी सोयाबीनची भाजी बनवलेली होती काळ्या मसाल्यामध्ये, खूपच टेस्टी बनवली होती। त्यानंतर मग निघालो आम्ही शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी, कारण एवढं छान मला ते कधीतरी बघायला भेटतं ना, खूपच नवल वाटतं। आता हे रोज रोज करतात त्यामुळे त्यांना कंटाळा येतो, पण आपल्यासारखे कधीतरी सिटीतनं असं गावी जातात त्यावेळेस हे सगळं बघायला, अनुभवायला खूपच भारी वाटतं। हे सूर्यफुलाचं शेत बघून मी तर भारावूनच गेलेले, काय करू आणि काय नको असं झालेलं। किती सुंदर दिसतंय बघा ना, किती व्हिडिओ काढू आणि किती फोटो असं मला झालेलं। त्याचे फुलं आणि ते पिवळा पिवळा रंग सगळीकडे पसरलेला एवढं सुंदर दिसत होतं ना समोर असताना डोळ्याने। व्हिडिओमध्ये माहिती नाही आता तुम्हाला कसं दिसत आहे, पण मला एवढं आवडलेलं ना। लहान होते त्यावेळेस एक वेळा मामाच्या गावाला गेले होते, तिकडे बघितलेलं आणि त्यानंतर आता ननंदबाईच्या इथे बघते, तर खूपच भारी वाटलेलं बघा। हे सगळं बघण्यासाठी तर खूपच मजा वाटत होती, पण साधं शेतातनं मला साधं नॉर्मली चालता पण येत नव्हतं। म्हणलं हे लोक कसे काम करत असतील काय माहिती, माझ्या सासू पण रोज जातात शेतामध्ये काम करण्यासाठी, डोक्यावरती एवढं ऊन येतं आणि कशा काम करत असतील तर करू बाबा, माझ्याकडनं तर काय साधं चलणं होत नाही, तर काम तर दूरच आहे। एवढं सुंदर हे सूर्यफुलाचं शेत बघून खूपच भारावून गेले होते। त्यानंतर दिदी त्यांच्या आमच्या सगळ्यांचे फोटो काढले आणि पुढे बघितलं तर काय ही घासाची भाजी होती। ननंदबाई आणि दिदी पण म्हणल्या की ही भाजी एवढी छान लागते ना, मेथीची भाजीची चवपेक्षा हिची चव एवढी टेस्टी आहे। तर मग त्या शेतावाल्यांना विचारलं की आम्ही थोडी घेऊ का, ते बोलले हो, आणि मग लगेच आम्ही बसलो खुडून घेण्यासाठी। तर मी पहिल्यांदा हे असं काहीतरी केले,
आहे बरं का. मी कधीच म्हणजे शेतात आम्ही तिघी जणींनी मिळून भरपूर अशी घासाची भाजी खुडून घेतलेली. मला फक्त हेच माहिती होतं की ही भाजी ना म्हणजे बकऱ्यांना त्यांना खाण्यासाठी टाकतात, पण नंतर कळालं की हे आपण पण खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागते बरं का. नंतर घरी आल्यावरती त्यांनी बनवली पण होती, तर खरंच खूप छान लागते. मेथीच्या भाजीपेक्षा खूपच टेस्टी लागते. आपण कधी खाल्लेली नसते त्यामुळे माहिती नसतं. आणि हे बघा ना किती सुंदर गहू दिसत होता, काढायला आलेला होता. सगळीकडे असं सोनेरी शालू पसरून घेतल्यासारखं दिसत होतं. हे शेतातलं सौंदर्य ना खरंच फक्त आपल्याला गावाकडेच बघायला भेटणार ह्या गोष्टी. आणि त्यानंतर मग आम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या. तर चालता चालता मध्येच हरळबूट लागलेला, आता कोणी टाळ म्हणतं कोणी काय म्हणतं. आणि इथे भुईमुगाच्या शेंगा पण होत्या, तर काढून बघितल्या पण त्या काय भरलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे काही काढलं नाही. परत बुजून टाकले आणि निघालो. आणि सगळीकडे गावाकडे सध्या हे सौर ऊर्जेचं प्रकल्प लावलेला आहे, त्यामुळे भरपूर त्यांना मदत होते. त्याच्यावरतीच मोटर ते चालण्याचं काम करतात. आणि बाजूलाच एवढी मोठी विहीर होती. चालता चालता दीदीने सांगितलं की इथे भरपूर अशा भाजीपाला पण लावलेला आहे. वांग्याची, पालकाचे असे बरेचसे झाडं त्यांनी म्हणजे रोपं लावलेले होते. आणि वांग्याच्या झाडाला वांगे पण येत होते. किती सुंदर दिसतंय बघा ना. हे सगळं असं वातावरण बघून किती छान वाटत होतं. माझं सेकंड टाइम होता इथे यायचा आणि आज आम्ही इथेच मुक्कामाला राहणार होतो. हे ताईचंच वासरू होतं, किती गोड दिसत होतं. हा सगळा रानमेवा आम्ही सगळेजण मिळून रानातनं घेऊन आलेलो होतो. काय काय तर तुम्हाला माहितीच आहे. रामफळ, घासाची भाजी, हरळबूट, वांगी आणि त्याचबरोबर कच्ची कैरी आणि चिंच, हे सगळं आम्ही घेऊन आलेलो. आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा होता आणि खूप भारी वाटत होतं. नेहमी बाहेर फिरायला जाण्यापेक्षा असं कधीतरी नाही का गावाकडे येऊन बघायला पाहिजे. किती छान वाटतं. एवढं फ्रेशनेस ना कुठेच भेटणार नाही. आणि त्यानंतर मग कियान एवढा रडायला लागला ना, कारण गावाकडे ऊन जास्त असतं आणि गरमी पण, त्याच्यामुळे ना त्याला काही ते सहनच होत नव्हतं. मग रडायला लागला. त्यामुळे म्हटलं चला त्याला बकऱ्या दाखवूया. ते बघून तरी थोडासा रमला तर रमला, त्यासाठी मी त्याला घेऊन आलेले. पण तो घाबरायलाच लागला त्यांना बघून, कारण त्यांनी पहिल्यांदाच बघितलेलं होतं. आणि त्यानंतर मग आम्हाला चहा प्यायचा होता, यासाठी सोनू दूध काढायला बसलेले. आणि किती छान पद्धतीने ते दूध काढत होते. मी तर पहिल्यांदाच हे सगळं लाईव्ह बघत होते, असं कधी बघितलेलंच नव्हतं, तर खूप भारी वाटत होतं. मंडळी, आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा. बाय.